चौकशी धडाकेबाज कारवाई, घरफोडी टोळीचा पर्दाफाश, एमडी ड्रग्जसह दारूसाठा जप्त। धुळे शहरात पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठी कामगिरी करत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून दुसऱ्या कारवाईत एमडी ड्रग्ज आणि बेकायदेशीर दारूसाठा जप्त केलाय। या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 5 संशयितांवर कारवाई करत मुद्देमाल जप्त केलाय। देवपूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीचा शोध घेत अविनाश सुरेश पांचाळ आणि दीपक संजय पाटील या दोघांना अटक केली। लक्ष्मी कॉलनीतील बंद घरातून चोरी झालेल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली। चौकशीत दोघांनी अन्य 3 साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची माहिती दिली। संशयितांकडून सॅमसंग टीव्ही, चांदीचा शिक्का आणि रोख रक्कम असा 12,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून फरार 3 आरोपींचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे देवपूर आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील 2 गुन्हे उघडकीस आले। दरम्यान धुळे शहर पोलिसांच्या डीबी पथकाने पांझरा नदी किनारी सर्व्हिस रोडवर सापळा रचत एमडी ड्रग्ज आणि बेकायदेशीर मद्य साठ्यासह 45,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी कुणाल भीमराव वारुडे आणि दीपक शंकर कापुरे यांच्यावर एनडीपीएस आणि दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी कुणाल वारुडे याच्याकडून 0.69 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि मोटरसायकल जप्त केली। त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडीभोकर येथील दीपक कापुरे यांच्यासह घरावर छापा टाकून 0.33 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या। देवपूर पोलिसांच्या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते यांच्या पथकानं तर शहर पोलिसांच्या कारवाईत डीबी पथकानं तपासाची महत्त्वाची भूमिका बजावली। पुढील तपास सुरू आहे।